पाकिस्तानमधील दहशतवादी अबू सैफुल्लाची हत्या, पाकिस्तानच्या सिंधमध्ये अज्ञाताकडून लष्कर-ए-तैयबाचा कमांडर सैफुल्लाची गोळ्या झाडून हत्या, सैफुल्ला भारतातील 3 हल्ल्यांचा सूत्रधार. लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू सैफुल्लाच्या अंत्यसंस्काराचं दृश्य समोर. लष्कर-ए-तोयबाचा सिंधमधील कमांडर फैजल नदीम सैफुल्लाच्या अंत्यसंस्कारात असल्याचे दृश्य समोर. जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये सुरक्षा दलाची छापेमारी. शोपियामध्ये सुरक्षा दलांकडून दोघांना अटक केलेले दोघं दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा आरोप. भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळांना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री माहिती देणार. खासदारांच्या 7 टीम परदेशात जाणार. 2 टीमचं नेतृत्व महाराष्ट्राकडे. श्रीकांत शिंदे आणि सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात खासदार आणि अधिकाऱ्यांची या 2 टीमची परदेशवारी. ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देणार. ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या शिष्टमंडळाच्या एका टीमचं नेतृत्व श्रीकांत शिंदेंकडे. याबाबत एकनाथ शिंदेंकडून कविता म्हणत श्रीकांत शिंदेंचं कौतुक. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक. ज्योती मल्होत्राला पाकमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत होती. पाकमध्ये ज्योतीला पोलीस सुरक्षाही पुरवली गेल्याची माहिती. युट्यूबर ज्योती मल्होत्राचं चीनी कनेक्शन तपासात समोर. पाकिस्ताननंतर चीनमध्ये गेली होती ज्योती मल्होत्रा. चीनी अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर ज्योती मल्होत्रा तपास यंत्रणांच्या रडारवर. पहलगाम हल्ल्यानंतरचा युट्यूबर ज्योती मल्होत्राचा व्हिडिओ समोर. पहलगाम हल्ल्यात ज्योतीनं पर्यटकांना दोषी ठरवलं होतं. पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योतीचा व्हिडिओ व्हायरल. ज्योती मल्होत्रा भाजपचे दुपट्टे घालून फिरायची. विजय वडेट्टीवार यांचा आरोप. सत्तेचं पांघरूण घालून देशविरोधी कामं करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, वडेट्टीवार यांची मागणी. पाकचा उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार आजपासून चीन दौऱ्यावर. चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या आमंत्रणावरून डार चीनमध्ये. भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर इशाक डारचा चीन दौरा. बदला नहीं न्याय किया. भारतीय लष्कराकडून नवा व्हिडिओ प्रसारित. ऑपरेशन सिंदूर दरम्यानच्या भारतीय लष्कराच्या कारवाईचा व्हिडिओ जारी. याचना नहीं अब रण होगा, जीवन जय या की मरण होगा. भारतीय नौदलाकडून आपल्या सामर्थ्याचा नवीन व्हिडिओ प्रसारित. पाकिस्ताननंतर आता बांगलादेश अडचणीत. भारतानं बांगलादेशातून येणाऱ्या काही वस्तूंवर निर्बंध लादले. आता काही वस्तू फक्त काही विशिष्ट बंदरांमधूनच भारतात येतील. ऑपरेशन सिंदूरच्या आधी पाकला अलर्ट का केलं होतं? जयशंकर यांचा व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींचा सवाल. तर तथ्य पूर्णपणे चुकीच्या पद्धतीनं सादर केले जात आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टीकरण. राहुल गांधी ज्या पद्धतीनं बोलतायत त्यावरून राहुल गांधींचा सेनेवर अविश्वास दिसतोय. राहुल गांधींनी सवाल उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. बिर्याणी तयार ठेवा, आम्ही येतोय, अशा प्रकारे एस जयशंकर यांनी वक्तव्य केलं. एस जयशंकर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. एस जयशंकर यांच्या वक्तव्याचा वडेट्टीवार यांच्याकडून समाचार. सुन ले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान. नागपूरच्या खापरखेडा इथल्या तिरंगा यात्रेत फडणवीसांचं वक्तव्य. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबादमधील तिरंगा रॅलीत सहभागी. ऑपरेशन सिंदूरच्या विषयानंतर भारतीय सेनेच्या समर्थनार्थ देशभरात तिरंगा रॅलीचं आयोजन. काँग्रेसनं 4 नावं सुचवली पण मनमानीपणानं यादी बनवण्यात आली. परदेशात शिष्टमंडळ पाठवण्यावरून राजकारण. काँग्रेसच्या जयराम रमेश यांचा आरोप. आम्ही कुणालाही थांबवलं नाही, बहिष्कारही घातला नाही, असं वक्तव्य. तर एका शिष्टमंडळाचं नेतृत्व आम्हाला द्यायला हवं होतं, मात्र भाजपनं परदेशात जाणाऱ्या शिष्टमंडळाचा विषय राजकीय केला. तर इंडिया आघाडीनं वऱ्हाडावर बहिष्कार घालायला हवा होता. राऊतांचा हल्लाबोल. श्रीकांत शिंदे परदेशात जाऊन काय देशाची बाजू मांडणार? इतक्या घाईनं शिष्टमंडळ पाठवायची गरज नव्हती, राऊतांची टीका. बीडच्या परळीतील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणातील आरोपींचा आणखी एक व्हिडिओ समोर. व्हिडिओत योगीराज गीते या तरुणाला अमानुष मारहाण. यातील आदित्य गीते हा दिवटे मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक. मनोज जरांगेंच्या सूचनेनंतर आजचा बीड जिल्हा बंदचा निर्णय मागे. लवकरच मनोज जरांगे आणि समन्वयक बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवणार. शिवराज दिवटे अमानुष मारहाण प्रकरणी मस्साजोग बंदची हाक देण्यात आली होती. महाराष्ट्रात मारहाणीचे शेकडो व्हिडिओ व्हायरल झाले. टोळक्यांवर मकोका किंवा एमपीडी अंतर्गत कारवाई करण्यात यावी. जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांची मागणी. संजय राऊतांनी आरोप करण्यासाठी पुस्तक लिहिलं, अशा पुस्तकाला पुस्तक म्हणता येणार नाही. रावसाहेब दानवेंचा राऊतांच्या पुस्तकावरून टोला. संजय राऊतांचं नरकातला स्वर्ग पुस्तक वसंत मोरेंनी देव्हाऱ्यात ठेवलं. माझ्यासाठी हे पुस्तक प्रेरणादायी, वसंत मोरे यांचं वक्तव्य. संतोष देशमुख हत्येप्रकरणी बीड न्यायालयात आज सुनावणी. वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीसाठीच्या अर्जावर निर्णय होण्याची शक्यता. आजच्या सुनावणीला उज्ज्वल निकम उपस्थित राहणार नसल्याची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावर. विकास कामांसंदर्भात बैठका घेणार. बीडमधील गुन्हेगारी घटनांवर अजित पवार काय बोलणार?
याकडे लक्ष. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत नागपुरात होणार विदर्भ पाणी परिषद. 7, 8 आणि 9 जून रोजी होणार विदर्भ पाणी परिषद. सुनील तटकरेंनी भरत गोगावलेंवर केलेल्या टीकेला मुलगी शीतल गोगावलेंचं उत्तर. नॅपकिनमध्ये काय ताकद आहे तुम्हाला कळेल अशा आशयाचा व्हिडिओ शेअर. स्नेहल जगतापांच्या पक्षप्रवेश सोहळ्यात खांद्यावर रुमाल ठेवत तटकरेंनी गोगावलेंची स्टाईल मारून दाखवली होती. राष्ट्रवादीचे महाराष्ट्र दर्शन प्रदर्शन आजपासून मंत्रालयात पाहता येणार. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह चंद्रशेखर बावनकुळे, उदय सामंत कार्यक्रमाला उपस्थित असणार. अमरावती पालिका निवडणुकीवेळी महायुतीत रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष असेल तर आमचा विरोध. भाजपसोबत ताळमेळ बसू शकतो पण त्यांच्यासोबत नाही. अजित पवार गटाचे आमदार संजय खोडकेंचा रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाला विरोध. आगामी महापालिका निवडणुका महायुती एकत्रित लढवणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्ट निर्देश. तर अपवादात्मक परिस्थितीत स्वबळावर लढणार. फडणवीसांच्या या वक्तव्यालाही दादांचं समर्थन. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत माझ्याशी कोणतीही चर्चा नाही. काका पुतणे एकत्र येण्याच्या चर्चांवरून अजित पवारांची प्रतिक्रिया. रेशीमबागमधून निघालेला आवाज देशभरात जातो. एक देश एक शेत मिशनच्या उद्घाटनावेळी फडणवीसांचं वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीसांकडून संघाबाबत गौरवोद्गार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. पुण्यात आम्हाला 15 जागा मिळाव्या. महापौरपद जर राखीव असेल तर आम्हाला मिळावं. आठवलेंची मागणी. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात अस्वस्थता वाढली. ठाकरेंच्या शिवसेनेचे निम्मे नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत. 2017 ते 2022 या काळात 50% नगरसेवकांनी ठाकरेंचा पक्ष सोडला. स्वतःचं भविष्य धोक्यात आलं आणि तुम्ही निवडणुकीचं भविष्य कशाला बघताय. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावरून रावसाहेब दानवे यांचा खोचक सवाल. वन नेशन वन इलेक्शनमध्ये पारदर्शकता नाही असा आरोप उद्धव ठाकरेंकडून करण्यात आला होता. शरद पवारांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन. पुरंदरमधील शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात पवारांचा दादांना फोन. पुरंदर विमानतळाबाबत शेतकऱ्यांशी बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याबाबत दोघांमध्ये संवाद झाल्याची माहिती. छत्रपती शिवरायांनी राज्य रयतेचं आहे हा दृष्टिकोन कधी सोडला नाही. छत्रपती शिवरायांच्या राज्याला कुणी भोसलेंचं राज्य म्हटलं नाही. शरद पवार यांचं वक्तव्य. दोन्ही पवारांनी एकत्र यावं अशी कार्यकर्ता म्हणून आमची भावना. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया. पालकमंत्री पदाबाबतचा अधिकार मुख्यमंत्र्यांना, ते निर्णय घेतील. रायगडचं पालकमंत्री पद आम्ही थांबवून ठेवलं नाही. रायगड जिल्ह्याला लवकरच पालकमंत्री मिळेल. अजित पवारांचं स्पष्टीकरण. अटी घातल्या तर मुंबई गोवा हायवेला आणखी विलंब होईल. नितीन गडकरींना भेटून महामार्गाबाबत चर्चा करू. अजित पवार यांची प्रतिक्रिया. उद्या निवडणुका जाहीर झाल्या तर कार्यकर्त्यांनी तयार राहिलं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचं वक्तव्य. कामांसाठी निधी कमी नाही पडला पाहिजे. निधी कमी पडला तर जनता आपल्याला जोड्यानं मारेल. अर्थमंत्री म्हणून शक्य तितका निधी देईन. रायगडमधील कार्यक्रमात अजित पवारांचं जिल्हाधिकाऱ्यांना आश्वासन. स्नेहल जगताप यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशामुळे रायगड जिल्ह्याच्या राजकारणात वादळ निर्माण होण्याची शक्यता. रायगडच्या महाडमध्ये स्नेहल जगताप यांच्या पक्षप्रवेशावेळी सुनील तटकरेंकडून भरत गोगावलेंची नक्कल. खांद्यावर रुमाल ठेवत हात जोडत तटकरेंनी गोगावलेंची स्टाईल करून दाखवली. अंबादास दानवेंकडून पाणी साचलेल्या शिवाजीनगर अंडरपासचा व्हिडिओ ट्वीट. घाईघाईत उद्घाटन केल्याचे हे परिणाम. दानवेंकडून पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर जोरदार टीका. आम्ही शिक्षक मतदारसंघात उभं राहावं असा शिक्षक संघटनेचा आग्रह. 15 ते 20 हजार शिक्षकांची प्रत्यक्ष भेट घेऊन मतं जाणणार. उभं राहायचं की नाही यासंदर्भात जुलैमध्ये ठरवू. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. सोलापुरातील टेक्सटाईल कारखान्याला लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मृतांना श्रद्धांजली. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये देणार. फेसबुक पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. पालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनेकांना जबाबदारी. दिव्यातील रोहिदास मुंडेंवर कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी. सत्कार समारंभात गैरहजेरीवरून सरन्यायाधीश भूषण गवईंची वरिष्ठ अधिकाऱ्यांवर नाराजी. कानउघडणीनंतर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्य सचिव सुजाता सौनिक चैत्यभूमीवर. सरसंघचालक मोहन भागवत साई दरबारी लीन. मोहन भागवतांकडून साईबाबांच्या समाधीचं दर्शन. बोरिवलीत 2 गटात हाणामारीत दोघांचा मृत्यू, 1 जखमी. बोरिवलीच्या एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना. हरियाणाच्या पानिपतमध्ये एका मुस्लिम शिक्षिकेनं विद्यार्थ्यांना कलमा वाचायला लावल्यानं वाद. पालकांच्या तक्रारीवरून महिला शिक्षिकेचं शाळेतून निलंबन. मेहजीब अन्सारी उर्फ माही असं शिक्षिकेचं नाव.
रशियाच्या गुप्तचरांकडून लैंगिक प्रकरण, ड्रग्ज ब्लॅकमेल प्रकरणात मस्कला गोवण्याचा कट होता. एफबीआयच्या माजी एजंटकडून एलन मस्कबद्दल मोठा दावा. मुंबईतील जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर मशीनमध्ये बिघाड, नागरिकांनी पाणी उकळून प्यावं, महानगरपालिकेकडून आवाहन. मुख्यमंत्री 100 दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण सर्वोत्कृष्ट. 95 प्राधिकरणांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण सर्वोत्कृष्ट ठरलं. मुंबईच्या प्रभादेवी पूल प्रकल्पग्रस्तांचा उपोषणाचा इशारा. प्रकल्पग्रस्तांना 19 इमारतींच्या समूह पुनर्विकासाच्या शासन निर्णयाची प्रतीक्षा. चिवडी वरळी उन्नत प्रकल्पात बाधित होणाऱ्या 19 इमारतींच्या समूह पुनर्विकासाची मागणी. एचओजी तंत्रज्ञानामुळे मध्य रेल्वेची 170 कोटींची बचत. मोठ्या प्रमाणावर इंधन वाचवणं आणि कार्बन उत्सर्जन कमी करणं शक्य झालं. पुणे विभागात 2 वर्षात धोकादायक स्थितीत रेल्वे रूळ ओलांडण्यानं 640 जणांचा मृत्यू. मागील वर्षात 318 जणांचा मृत्यू. रेल्वे प्रशासनाकडून कडक कारवाई करण्याची मागणी. महारेरात 7000 तक्रारी प्रलंबित. गृहप्रकल्पांना उशीर, अपूर्ण कामं आणि विकासकांकडून कराराचं उल्लंघन अशा तक्रारी प्रलंबित. पुण्यात अवकाळी पावसाची विक्रमी हजेरी. शहरात 183% पाऊस. शिवाजीनगरला एकाच दिवशी 34 मिलीमीटर पावसाची नोंद. राज्यातील 14 जिल्ह्यात अतिवृष्टी. परभणीत जोरदार पाऊस. पुढील 3 दिवस पाऊस राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. अनेक ठिकाणी पाणी साचलं. अमरावतीच्या मेळघाट परिसराला पूर्व मोसमी पावसानं झोडपलं. वादळी वाऱ्यामुळे घरांची छत उडाली. शेतीचंही मोठं नुकसान. नुकसान भरपाईची नागरिकांची मागणी. नाशिकच्या गंगापूर धरणात 5 दिवसात वाढलं 2% पाणीसाठा. पूर्व मोसमी पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ. गंगापूर धरणात सध्या 46% पाणीसाठा. रत्नागिरी जिल्ह्यात नैसर्गिक शेती अभियान. जिल्ह्यातील 6500 शेतकऱ्यांच्या पुढाकारानं 2600 हेक्टर जमीन पिकाखाली येणार. शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांकडून अभियान राबवलं जात आहे. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये ड्रग्ज पाठोपाठ मटक्याचं रॅकेट उघड. डिजिटल मटका चालवणाऱ्या काँग्रेस आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यावर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नागपुरात बनावट जीएसटी बिलं तयार करून 150 कोटींची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. गुन्हे शाखेनं 5 आरोपींना ठोकल्या बेड्या. नागपुरात पुढील 17 दिवस ड्रोन उडवण्यावर बंदी. भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांचा निर्णय. रिमोटवर चालणारे हेलिकॉप्टर अथवा विमान, पॅराग्लायडर, पॅरामोटर्सना देखील बंदी. बोगस आणि निकृष्ट खत विक्रीबाबत सर्वाधिक तक्रारी महाराष्ट्रात. गेल्या 2 वर्षात महाराष्ट्रातून 3547 तक्रारी दाखल. केंद्रीय रसायन आणि खत मंत्रालयाच्या आकडेवारीतून वास्तव पुढे. मुंबईचे माजी क्रिकेटपटू विजय कारखानीस यांचं वयाच्या 86व्या वर्षी निधन. विजय कारखानीस हे यष्टीरक्षक फलंदाज होते. 11वी प्रवेशाच्या पहिल्या फेरीचं वेळापत्रक जाहीर. यंदा पहिल्यांदाच 11वीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार. गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर 6 ते 12 जूनपर्यंत प्रवेश घेता येणार. राज्यात आजपासून मुसळधार पावसाचा अंदाज. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात जोरदार सरी बरसण्याचा अंदाज. किनारपट्टी भागात जहाज बांधणी कारखाने उभारणार. सरकारकडून कारखान्यांसाठी 15% अनुदान. 40,000 रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट. देशाच्या साखर उत्पादनात 58 लाख टनांनी घट. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या आकडेवारीतून माहिती. एमएचटी सीईटी संबंधातील हरकतींची आजपासून नोंदणी. चुकीचा प्रश्न किंवा पर्यायांबाबत विद्यार्थ्यांची शंका दूर होण्यास मदत होणार. विद्यार्थ्यांना 19 ते 21 मे दरम्यान प्रश्नांविरोधात आक्षेप नोंदवता येणार. मेट्रो 3 मध्ये वोडाफोनची सेवा अखेर पुन्हा सुरू होणार. जिओ आणि एअरटेल नेटवर्कच्या सेवेची अद्यापही प्रतीक्षा. काही दिवसांपूर्वीच वोडाफोननं सेवा खंडित केली होती. कल्याण पश्चिममध्ये नव्या सुसज्ज आरटी कार्यालयाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन. नव्या कार्यालयामुळे आरटीओशी संबंधित सेवा अधिक सुलभ. ड्रायव्हिंग लायसन्ससाठीच नागरिकांना आरटीओमध्ये येण्याची गरज. पुण्यात रात्री उशिरापर्यंत चालू राहणाऱ्या पब्ज आणि बारवर वर्षभरात कारवाईचा बडगा. वर्षभरात एकूण 77 बार, पब्ज आणि हॉटेल्सवर कारवाई. वातावरणातील बदलामुळे कोकणातील हापूसचा हंगाम महिनाभर आधीच संपला. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राहणारा हंगाम यावेळी महिनाभर आधीच संपला. पुणे मुंबईसह राज्यातील फळ बाजारात हापूसची तुरळक आवक. नाशिकच्या सिन्नरमधील मेंढीत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शासनानं नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. अनेक भागातील वीज पुरवठा खंडित. जालन्याच्या भोकरदन तालुक्यालाही अवकाळी पावसाचा तडाखा. केदारखड्यात वीज पडून 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू. बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव परिसरात जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे राळसावंगीमधील नदी दुथडी भरून वाहू लागली.
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर अंबरनाथमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. पहाटे 4 वाजल्यापासून जोरदार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ.